सिंह राशीचं आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही। ही राशी म्हणजे एक अव्यक्त लढा, स्वतःशी, कधी आयुष्याशी, कधी नात्यांशी, पण सर्वात जास्त स्वतःच्या गूढ अंतर्मनाशी। सिंह हे राशीचक्रातील सर्वात गूढ, खोल आणि कर्मफळानुसार बदलणारं चिन्ह आहे। तुमचं आयुष्य म्हणजे तापलेली अग्निपरीक्षा, जिथं तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनीच तुमचं हृदय जाळलं, ज्यांना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला त्यांनीच तुमचं अस्तित्व डावावर लावलं, तरीही तुम्ही उभे राहिलात, स्वतःला पुन्हा सावरलं, हसत राहिलात, मौनात राहिलात। हे मौनच ब्रह्मदेवांच्या दृष्टीने सर्वात शक्तिशाली प्रार्थना बनल। आज या टप्प्यावर ब्रह्मदेव तुमच्या कर्माचा शेवटचा हिशोब पाहत आहेत। ते तुम्हाला अजून कसोटीला लावणार नाहीत, कारण त्यांनी आता तुमची परीक्षा पूर्ण मांडली आहे। तुम्ही जेव्हा माझ्याच वाटेला सगळं का असं म्हणत तुटत होतात, तेव्हा ब्रह्मदेव फक्त पाहत नव्हते, ते तुमच्या आत्म्याचा भार स्वतः उचलत होते। आता या क्षणी 2025च्या उत्तरार्धात सिंह राशीचा आत्मा पुनर्जन्माच्या उंबरठ्यावर उभा आहे। एका नवीन अध्यायाच्या, नवीन प्रकाशाच्या आणि ब्रह्मकृपेच्या स्वागतासाठी तयार राहा। यापुढे तुमचं जीवन फक्त कर्माने चालवलेलं नसणार, ते असेल ब्रह्मदेवांच्या इच्छेने पूरक आणि तुमच्या आत्मेच्या उन्नतीला वाहिलेलं। या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्या 10 विशेष गोष्टी, ज्या स्पष्टपणे दर्शवतात की तुमच्या दीर्घकाळाच्या वेदनांचा, संयमाचा आणि मौनाच्या तपश्चर्येचा आता दैवी निकाल लागतोय। कर्म संपलंय, परीक्षा थांबलीये, आता फळ तुमच्यासमोर उभं आहे आणि ते तुम्हाला निवडायचं नाही, तर ते स्वीकारायचं आहे। नंबर 1 आहे, तुमची मौन सहनशक्ती आता ब्रह्मकृपेत रूपांतरित होणार आहे। सिंह राशीचे जातक जेव्हा त्रास सहन करतात, तेव्हा तो जगासमोर रडत नाहीत, गोंधळ घालत नाहीत, ते फक्त शांत राहतात, त्या शांततेतच असतात। एक अदृश्य तपश्चर्या, ब्रह्मदेव हे मौन ओळखतात। त्यांनी तुमचं प्रत्येक अश्रू, प्रत्येक अपमान, प्रत्येक गोंधळ अंतर्मनात टिपून ठेवला आहे। आता ते त्या मौनाचं रूपांतर दैवी कृपेत करणार आहेत, ज्यामुळे जीवनात अचानक समाधान, सुसंवाद आणि सौम्यता यांची अनुभूती होईल। नंबर 2 आहे, तुमच्यावर केलेल्या अन्यायाचं उत्तर नियती स्वतः देईल। सिंह राशीच्या जातकांसाठी अनेकदा अन्याय, बदनामी, गुप्त कटकारस्थानं होतात, पण त्यांना कधी थेट प्रतिशोध घेतलेला नसतो। आता ब्रह्मदेव स्वतः पुढे येऊन त्या लोकांना त्यांच्या कर्माचं उत्तर देणार आहेत। तुम्ही काही बोलणार नाहीत, पण अचानक तुम्हाला त्यांची माफी, पश्चाताप किंवा दूर जाणं दिसेल। हे फक्त प्रत्यक्षातच नव्हे तर स्वप्नांमध्येही घडू शकतं, कारण कर्माचा अंतिम हिशोब हे पृथ्वी पातळीवरच नव्हे तर सूक्ष्म शरीरातही चालतो। नंबर 3 आहे, गुंतलेली मनस्थिती आता शुद्ध शांततेत रूपांतरित होणार आहे। सिंह राशीचं मन म्हणजे एका दाट जंगलासारखं असतं, गुंतलेलं, गूढ, कधी स्वतःलाही समजत नाही असं खोल। पण आता ते जंगल हळूहळू उजळणार आहे। तुमचं मन हलकं होईल, विचार स्पष्ट होतील आणि अचानक आतून खोल शांती वाटू लागेल। ही शांती कोणत्याही गोष्टीचं उत्तर देणार नाही, पण उत्तर मिळणं गरजेचं नाही, हे शिकून जाईल। नंबर 4 आहे, हरवलेली माणसं परत येणार, पण तुम्ही त्यांना आधीच माफ केलेलं असेल। ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा गप्प राहून तुमचं हृदय मोडलं, तेच लोक परत येतील। कधी शब्दांनी, कधी वागण्याने, कधी नजरेने ते परत येतील। पण आश्चर्य म्हणजे त्यावेळी तुम्हाला न राग वाटेल, न दुःख, कारण तुम्ही आधीच आत्मिक पातळीवर त्यांना माफ केलेलं असेल। हेच आहे ब्रह्मदेवाचं फळ, सजग आत्मा आणि सौम्य स्मृती। नंबर 5 आहे, नात्यांच्या ढासळलेल्या इमारती पुन्हा उभारल्या जातील, नवा पाया आणि विश्वासावर। सिंह राशीच्या जीवनात नाती अनेकदा तुटतात, पण पूर्णपणे तुटत नाहीत, फक्त अदृश्य होतात। आता काही जुनी नाती पुन्हा जुळतील, पण त्यांचा पाया अहंकारावर नाही तर समजुतीवर असेल। कधी घरचं एखादं माणूस, कधी जुना मित्र, कधी नात्यातील कोणी, ते पुन्हा तुमच्याकडे येतील आणि यावेळी नातं टिकेल। नंबर 6 आहे, आर्थिक बाबतीत अचानक बदल, जे कर्तृत्व नव्हे तर कृपेने घडतील। तुम्ही मेहनत केलीत, पण परिणाम कधीच तितकेसे मिळाले नाहीत, कारण ब्रह्मदेव वाट पाहत होते योग्य वेळेची। आता आर्थिक प्रवाह अचानक उघडेल, कधी नवीन संधी, कधी जुना पैसा परत येईल, कधी अनपेक्षित लाभ मिळेल, पण या यशात तुमचा अहंकार नसेल, तुम्ही हे फळही कृपामूल्य म्हणून स्वीकाराल। नंबर 7 आहे, नवीन आध्यात्मिक उंची, जिथं अहंकार, राग, अपेक्षा याचं अस्तित्वच उरत नाही। सिंह राशीचा आत्मा मृत्यू आणि पुनर्जन्म अनुभवतो। तुम्ही आता त्या टप्प्यावर पोहोचता आहात जिथं मनशांती हेच यश आहे। तुम्हाला ध्यानात गूढ अनुभव, कधी कधी स्वतःची ऊर्जा बदलताना जाणवेल, दुसऱ्यांच्या वेदना समजतील आणि तुम्ही कुणाच्याही रागात सामील होणार नाहीत। ही आध्यात्मिक अवस्था म्हणजे ब्रह्मदेवाचं सर्वोच्च फळ आहे।
आता शेवटचे शब्द. ज्यांचं आयुष्य मौनात जळतं त्याच्यावर देवच पाणी शिंपडतो. सिंह राशीचं जीवन हे आयुष्य नव्हे तर आत्मिक प्रयोगशाळा आहे. इतरांसाठी जे फक्त प्रसंग असतात ते सिंह राशीसाठी एक आत्मशोध, एक अंतर्गत क्रांती असते. तुम्ही आयुष्यभर स्वतःशी संघर्ष केला, विश्वासघात सहन केले, वेदना शब्दांशिवाय पचवल्यात आणि तरीही तोंड बंद ठेवून कर्तव्य निभावत राहिलात. आज त्या मौन कर्माचं उत्तर ब्रह्मदेव देऊ लागले आहेत. परीक्षा संपली, आता तुम्ही उत्तरपत्रिका भरत नाही, उत्तर तुम्हाला समोरून मिळते. हे फक्त फळ नव्हे, हे आहे परमात्म्याचं उत्तर तुमच्या अंतर्यामी विश्वासाला. जेव्हा कुणी समजून घेतलं नाही, जेव्हा तुम्ही ढसाढसा रडू नाही, कोणाच्याही खांद्यावर डोकं ठेवू शकलात नाही, जेव्हा एकटेपणातही तुम्ही दुसऱ्यांना आधार दिलात, तेव्हा ब्रह्मदेव पाहत होते, ऐकत होते आणि गप्पही होते. कारण ते उत्तर एकाच वेळी आणि योग्य वेळी देणार होते. आता तो क्षण जवळ आलाय. तुमच्या नशिबातले ग्रह एक एक करून क्लेशातून कृपेकडे वळत आहेत. कर्मफळ आता सत्य, समाधान आणि मुक्ततेच्या स्वरूपात उलगडणार आहे. आता पुढचं काय? तुम्ही काहीच मागितलं नाही म्हणून देव आता सर्व काही देणार आहे. हे फक्त न्याय नाही तर दैवी आदर आहे तुमच्या आत्म्यासाठी. तुमचं आयुष्य आता नवीन उंची गाठणार आहे. काहींच्या नजरेतून ते यश असेल, काहींच्या मनातून ते शांती आणि तुमच्यासाठी ते असेल स्वतःच्या अंतरात्म्याशी पूर्ण एकरूपता. आता अंतिम स्मरण. ज्यांनी अंधारात स्वतःचं हृदय जपलं त्यांच्यासाठी देव स्वतः दिवा बनतो. सिंह राशी, आता वेळ आली आहे. मागे पाहू नका, कुणाचं उत्तर शोधू नका, स्पष्टीकरण मागू नका. फक्त श्वास घ्या आणि ब्रह्मदेवांना सांगा, मी तयार आहे. त्यांच्या हातून तुमचं नवं भविष्य सुरू झालं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.